आज आपण 10वी आणि 12वी या परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक कौतुक करण्यासाठी म्हणून खास शत्रुंजय परिवारातर्फे कौतुक समारंभाचं आयोजन आज आपण इथं केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या निमंत्रणाला तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिला याबद्दल तुमचं हार्दिक मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचं मुख्य विशेष आणि कौतुक असं का असतं, कारण बघा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी हे सगळेजण आपापल्या घरामधून तुमचं कौतुक होतच असतं, पण तुम्ही सगळेजण हे आमच्या घरचे पण आहात. कारण जेव्हा तुम्ही इथं क्लासला ऍडमिशन घेता त्यावेळेला तुम्ही आमच्या घरचे सदस्य होता, त्यामुळं घरच्यांचं कौतुक हे घरच्यांकडून केलेलं कधीही नेहमी अतिशय आनंदच असते. आणि हाच तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी म्हणून आपण इथं कौतुक समारंभाचं आयोजन केलेलं आहे. तर उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक या सर्वांचं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या शत्रुंजय परिवाराची छोटीशी तोंडओळख करून देतो तुम्हाला आणि मग पुढच्या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करणार. 12 मे 1997 रोजी या शिक्षण क्षेत्रामधील ज्ञानदानाच्या पुण्यकर्माची सुरुवात ही बॉस्टन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट बहारबागामध्ये पंजाब नॅशनल बँकेसमोर जे इन्स्टिट्यूट आहे तर त्या ठिकाणी या शत्रुंजय परिवाराची सुरुवात ही झाली. आणि त्यानंतर बघता बघता अनेक शैक्षणिक संस्था या उभ्या केलेल्या आहेत, ज्यामध्ये आता जिथे आपण बसलो ते म्हणजे शत्रुंजय इन्स्टिट्यूटची दुसरी शाखा शत्रुंजय करिअर अकॅडमी अशा नावाने पूर्वी ओळखली जात होती. आता पुन्हा शत्रुंजय इन्स्टिट्यूट याच नावाने ती ओळखली जाणार आहे. त्याचबरोबरीनं वसंतदादा पाटील ITI मिरज MIDC मध्ये सुरू केलेलं होतं. त्याचबरोबरीनं शत्रुंजय किड्स पॉइंट कॉम्प्युटर एज्युकेशन म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणामध्ये संगणकाचं महत्व आहे हे सर्वजण जाणतात आणि त्यासाठीच म्हणून वेगवेगळ्या शाळांमध्ये कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून शत्रुंजय किड्स पॉइंट कॉम्प्युटर एज्युकेशनची स्थापना ही केली गेली. त्यानंतर गुरुविल इंग्लिश स्कूल जे पुण्यामध्ये कात्रजजवळ बिबवेवाडी इथं आहे त्या ठिकाणी आपली शाळा म्हणजे आपल्या संस्थेची शाळा देखील आहे. असा शैक्षणिक क्षेत्रातला प्रवास हा सुनील शहा सरांनी त्यांच्या पत्नी अंजली मॅडम यांनी आणि राजेश पासळ आणि त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या नावं घेणं बरीच मोठी आहे, त्यामुळे नावं घेण्यामध्ये फारसा वेळ न घालवता कारण मुख्य आपल्याला सरांचं मार्गदर्शन आणि तुमचं कौतुक हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तर अशा या शत्रुंजय परिवाराचे तुम्ही सदस्य झालेला आहात, आम्हाला मनस्वी या सर्वांचा आनंद आहे. पुन्हा एकदा हार्दिक आणि मनपूर्वक तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करत असताना हा एक पहिला टप्पा आपण पार करून पुढच्या टप्प्यामध्ये जात असतो. तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना ती योग्य झाली तर पुढचं काम हे अधिक सोपं होतं. इंग्लिश मध्ये म्हणतात ना की वेल बिगिन इज हाफ डन. ही सुरुवात जर आपण चांगली केली तर आपलं भविष्य पुढं सोपं होतं. आणि तसंच कुठलाही निर्णय घेत असताना एज्युकेशनच्या बाबतीत करिअरच्या बाबतीत किंवा कुठलाही निर्णय घेत असताना आपण त्या क्षेत्रातल्या तज्ञांचं जर मार्गदर्शन घेतलं योग्य वेळेला तर आपलं भविष्य निश्चितच हे सोपं आणि सहज होऊन जातं. आणि म्हणून आज आपण आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री स्वप्नील शहा सर हे खास मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्यांना एक निमंत्रण केलेलं आहे. तर तुम्हाला सर्वांच्या वतीनं स्वप्नील शहा सरांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. स्वप्नील शहा सरांना विनंती करतो की त्यांनी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि त्यांना पुढील करिअरसाठी मार्गदर्शन करावं. तसं तर तुमची माझी तुम्ही नेहमीपणे होणं अपेक्षा करू शकत. माझ्या कामाच्या व्यवसायामुळे बऱ्याच वेळेला मी फेल सुद्धा जेव्हा येतो तेव्हा मला सगळ्या बॅचची मुलं नसतात, कुठल्या तरी बॅचेस मुलं मला भेटत असतात. असो 10वी आणि 12वी खरं तर आज आम्ही पालकांना विशेषतः आमंत्रण दिलेलं आहे, पण आज पालकांची उपस्थिती जे पण आहे ते क्वालिटी पाहतात. क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी जास्त आहे. काही पालक त्यांचं काय नसल्यामुळे येऊ शकले नाही. असो बेसिकली 10वी आणि 12वी म्हणजे घरातलं एक वेगळं वातावरण असतं. पहिला टीव्ही पण 10वी, मोबाईल कमी वापर 10वी, सगळे पिक्चरला जातील पण तुम्हाला घरी सोडून जाते काय 10वी. टक्केवारीची स्पर्धा चालू होती का 10वी. ऍडमिशन कुठे घ्यायचं मार्कांवर सगळं पुढे अवलंबून आहे का 10वी.
आणि त्याच्यानंतर पुन्हा 12वी. 12वीला पुढे अजून 2 गोष्टी अजून वाढतात. तुला सीईटी द्यायचे, नीट द्यायचे, जेई आहे, मेन्स आहे. या सगळ्याचं बर्डन तुमच्यावरती. आणि कुठं असं वाटतं की पूर्वी आणि आतामध्ये बालपण हरवलं जे होतं. मामाच्या गावी महिना 1.5 महिना जायचो, मामाच्या गाव हाताचा तरी आपल्याला वाटायचं. आता 2 दिवसाच्या वर कुठं जायला मिळत नाही. सुट्टीत शिल्लक काही नाही. सुट्टीत काहीतरी केलं पाहिजे पालकांचा आग्रह असतो की नाही. आणि आपल्याला ते बऱ्याच वेळेला आवडत नसतं. आपल्याला उन्हाळपणा पाहिजे असतो, खेळायचं असतं, दंगा करायचा असतो, मस्ती करायची असते. पण या दोन्हीची सांगड घालून येणाऱ्या स्पर्धेला आपल्याला सामोरं जावं लागेल. आज स्पर्धा खूप मोठी आहे, स्पर्धा किरकोळ नाही आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये आता तंत्रज्ञानाने तुमच्या सोबत उडी मारली. 10,000 कामगारांना 420 रोबोटिक्स खाऊन टाकतात. 10,000 जॉब. मग त्या केसमध्ये तुम्ही कुठे या स्पर्धेमध्ये? आणि आता तुम्ही बघत असाल ना, तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहेत, बहुतेक पालकांकडे आहेत. ChatGPT नावाचे एक ऍप आहे, तुम्ही ते डाउनलोड केला, 2 वेळी सांगितलं तुम्हाला याच्या निबंध लिहून दे, पाठ करून सगळं तुम्हाला मिळून आकडेवारी मिळून जाते. हे जग खरं तर ज्ञानाचं कमी आणि माहितीचं जास्त झालं. माहितीचं जाळ आहे. गुगल आहे, ChatGPT आहे, त्याच्यानंतर जेमिनी आहे, बरेच ऍप्लिकेशन, बरेच AI टूल्स यायला लागले. मग होतं काय या AI टूल्समुळे? तुम्ही त्याच्यावर विसंबून राहायला लागता आणि तोच घातक तुमच्यासाठी ठरला. जसं आता बघा ना, मोबाईल नंबर, पूर्वी फोन नंबर पालकांना तुमच्या विचारावा, फोन नंबर पाठ असायचे. तुम्हाला पाठ आहेत का? सगळ्यांचे फोन नंबर पाठ असतात. आईचा मोबाईल नंबर पाठ नसतो, बाबांचा मोबाईल नंबर पाठ नसतो. चुकून पुढे काही झालं, मोबाईल गेला किंवा डाटा नाही झाला, मोबाईल नंबर पाठ नसल्यामुळे आपली अडचण होऊन बसते. त्यामुळे एआयच्या जमान्यामध्ये तुम्हाला एआयला मागे टाकायला जर का हवं असेल, कारण एआय मानव निर्मित आहे, याला 100% लिमिटेशन्स आहे ज्या मानवाला नाही. एआय हे एखाद्या कामाचं रिप्लेसमेंट होऊ शकतं, पण एआय हे मानवाचं रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. तुम्ही रोबोटिक काढाल, सगळं काढा, त्याला ऑपरेट प्रोग्राम कोण करणार आहे? तुम्हीच करणार, बरोबर आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते का बघा, की प्रत्येक विषयाला तंत्रज्ञानाची जोड आली. मग तुम्ही कॉमर्स करा, तुम्ही आर्ट्स करा, तुम्ही सायन्स करा, इंजिनिअरिंग करा, मेडिकल क्षेत्रात जावा, नाही तर कुठेही जावा. ज्याला बघतो मेडिकल क्षेत्रामध्ये रोबोटिकचे ऑपरेशन, रिप्लेसमेंट रोबोटिक करणे बघतो ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञान तुमच्या आयुष्यातली स्पेस खाते. पण आपण जर का त्याचा चांगला वापर केला तर तेच तुमचं आयुष्य सुखकर बनतं. हे आपल्या हातात, आपण ते कसं वापरायचं आणि कसं नाही वापरायचं. बरोबर ना? का नाही? बरोबर की नाही? बरोबर ना? मग आता 10वी आणि 12वीचे मार्ग निवडताना कसे निवडले पाहिजे? नुसत्या मार्कांवरती का? नाही. नुसत्या मार्कांवरती निवडू नका. तुमच्या अंगातले गुण काय तेही बघा. अनेक पाठ आहेत. इंजिनिअरिंगच्या आज जवळजवळ 50-65 पेक्षा जास्त फील्ड आहेत. इंजिनिअरिंगला सायन्स करूनच गेलं पाहिजे का? तर असं बिलकुल नाहीये. डिप्लोमा करून सुद्धा जाता येतं. जिथे सीईटी पण मिळते, कमी वेळेमध्ये तुम्ही पुढे पण जाता. आणि समजा डिप्लोमा नंतर तुम्हाला जॉब करायचा म्हटलं तर करता येतो. म्हणजे तुम्हाला तिथे फॉर्म आहे, फुल स्टॉप नाहीये. पुन्हा पुढे इंजिनिअरिंगला पण जाता येतं. सायन्सच्या मार्गाने गेला तर मग तुम्हाला पुढे मागे यावं लागेल. सायन्स तुम्हाला जमलं नाही, अडचण आली, झेपलं नाही, तर काय करणार तुम्ही? पुन्हा कॉमर्स, बीबीए किंवा असा साईडला घ्या. त्यासाठी नुसते मार्क बघू नका, तुमच्या आवड बघा, सब्जेक्ट बघा. तुम्हाला सगळ्यांना माहिती की 10वीचे मार्क चांगले पडले, मला 20% शाळेचा हात लावा. ज्याला 90% तर फार खुशाल काही मानायची गरज नाही, त्याला 70% जाईल, कारण 20% शाळेत दिले. बरोबर आहे? 20 मार्क शाळेत जाईल की नाही? बरोबर आहे ना? त्यामध्ये परत स्पोर्ट्सचे आणि 10 मार्क असतात, जे स्पोर्ट्स मध्ये आहेत. त्यामुळे स्वतःच्या क्षमता ओळखा. तुमची क्षमता काय आहे तुम्हाला माहित पाहिजे. तुमची जर का क्षमता तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाता.
आणि मग बऱ्याच वेळेला असं घडतं, आणि आता तर या टेक्नॉलॉजीमुळे झालेलं आहे की कोण कुठल्या क्षेत्रात शिकले फक्त कुठेही करिअर करू शकतो. बीकॉम झालेलं, बीए झालेले सुद्धा बिल्डर आहेत, बीए झालेले सिव्हिल ड्राफ्टमन पण करत आहेत, बीए झालेले डिझाईन मध्ये पण आहेत, अॅनिमेशन मध्ये पण आहेत, बरोबर आहे. बीए करून टॅली करून पण जाणारे आहेत. मी तुम्हाला बीए करा म्हणत नाही आहे, उदाहरण देतो. म्हणजे कोण कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो. सायन्स केलेले कित्येक मार्केट यार्डामध्ये व्यापारी आहेत, सीए केलेले व्यापारी आहेत. डॉक्टर सतीश जोशी म्हणून आहे, डॉक्टर आहे, पण मार्केट यार्डामध्ये हळदीचा व्यापार प्रॅक्टिस करत नाही. म्हणजे कोण कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतं, पण त्यासाठी तुम्हाला त्याच्यातलं स्वतःची आवड, स्वतःचा गुण, स्वतःचा स्वभाव, स्वतःचा प्रभाव आणि कशाचा आहे तुमच्याकडे अभाव हे तुम्हाला कळलं पाहिजे. माझ्याकडे अभावाच्या गोष्टी कुठल्या आहेत त्या मला काढता आल्या पाहिजे, त्याच्यावरती मला विजय मिळवता आला पाहिजे, किंवा मग अभाव सोडून ज्याच्यावरती प्रभाव आहे तिथे मला गेलं पाहिजे. कळलं? त्यासाठी पहिल्यांदा स्वभाव, प्रभाव आणि अभाव तुम्हाला बघावं. याशिवाय तुम्ही पुढे जाणं योग्य नाही. आणि आता तर पालक हे खूप काय म्हणतात मॉडरेट विचारांचे झाले आहे. ते मुलगा मुलगी फरक करत नाही. इनफॅक्ट ते तर आता मुलांना मुलींना 12वी नंतर बाहेर जायला प्रोत्साहन करतात. जा तू शिक, आम्ही शिकलो नाही तू शिक, पुण्याला जा, मुंबईला जा, बेंगळूरला जा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वाटा तुमच्यासाठी ते उपलब्ध करून देत आहे. IIM ला जा, IIT ला जा, सगळ्या वाटा उपलब्ध करून द्यायला तर त्या आहे. पण त्या वाटांवरती जात असताना त्याचा वापर करायचा आणि गैरवापर करायचा तुम्ही ठरवायचा. बाहेर गेलं म्हणजे पालकांना असं वाटतं की आपला मुलगा तिकडे खूप काहीतरी चांगलं करतोय, आणि या मुलाला असं वाटत असते की आई बाबाच्या कचाट्यात सुटलो. असं नाही झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी करत असताना काय मनामध्ये एक विचार पाहिजे की मी जे काही करतोय त्यामुळे माझ्या आई वडिलांची मान पुढे सर्वांनी खाली जात नाही. पहिला विचार आहे बाबाचा. तुम्ही आम्ही देव नाही बघितला, पण आपल्याला घरात प्रत्यक्ष रूपी देव भेटलेला आहे ना. मागणं कुणाकडे मागता? मागणं कुणाकडे मागता? देवाकडे. पूर्तता कोण करतं? करतं की नाही? मला एवढे मार्क पडू दे, मग बाबा म्हणतात एवढे मार्क पडले की तुला मोबाईल. एक फोन देवाच्या फोन, एक फोन देवाच्या फोन. कारण देव तुमच्या मनात नाही ओळखत, पण आई वडील तुमच्या मनात ओळखतात. आणि लक्षात ठेवा, जन्म आधीपासून जे तुमच्यावर प्रेम करतात ते आई वडील तुमचं कधी वाईट चिंतू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते मनात काढून टाका. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये तुझ्या भाव निर्माण होतो आई वडिलांविषयी. दादाला सगळं दिलं मला दिलं नाही, दिदीला सगळं दिलं मला दिलं नाही, असं नसतं. योग्य वेळी योग्य तुम्हाला देणार असतं. त्याला माहितीये का तुम्ही जन्माला येण्यापूर्वी तुम्ही कसे येणार, अपंग येणार, दिव्यांग येणार, एखादं लंगडा असणार, दिसणार नाही, तोत्र असणार, काही माहित नसलं. पण तेव्हापासून तुमच्याकडे तुम्ही पोटात असल्यापासून आणि तुम्ही जसे याल तशा स्वरूपात त्यांनी तुमचा स्वीकार केलेला असतो. एखादा मुलगा मग कोणीतरी त्याला बाहेर चेष्टेने जाळ पण म्हणत असेल, पण घरात त्याच्या तुरंत पण बोललं तर त्याला समजावून सांगणार, त्याचं कौतुक करणार, त्याला मोटिवेट करणार. असे जर का आपले आई बाबा असतील तर ते तुमच्या सुखाचाच नेहमी विचार करणार. तर एखाद्या तुमच्या निर्णयाला विरोध केला तर तो समजून घ्या, समजून घ्या. ते विरोधक नाहीयेत तुमचे, ते दुश्मन नाहीयेत तुमचे. कळतं तुम्हाला मी काय सांगतोय? नाहीतर तुम्ही काय करणार? आणि सगळ्यात महत्वाचं आपण मानतो कुणाकडे? बाहेरच्याकडे, मित्राकडे, मैत्रिणीकडे. आपल्या आई बापाच्या आवडीची लग्न आपण देशील. बघ ना, माझ्या आईने मला दिलं नाही, आणि आईला परत सांगायचं काय? माझ्या मैत्रिणीला तिच्या आईने ट्रिपला पाठवलं, तू पाठवलं नाहीस. पुन्हा का करता आणि कशासाठी? जे तुम्हाला मिळालंय ते तुम्हाला जर का त्याच्यापेक्षा अधिक चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही कष्ट करा आणि जा ना पुढे. जे त्यांच्याकडे आहे त्याच्यापेक्षा ते जास्त तुम्हाला चांगलं देत आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये बाप्पाचा बनेल फाटका असेल तर तुम्हाला नवीन कपडे दिले असेल. स्वतः ते सायकलवरनं जॉबला जातील पण तुम्हाला गाडी घेऊन देतील. का? पोराला क्लासला उशीर होतो. ते 10वी झाले असतील कदाचित पालक, किंवा जास्त शिकले नसतील, पण तुमची काळजी माहित नसेल तर इतरांकडून माहिती घेणार, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार, आणि मग तुम्हाला काय झालेलं असतं? अचानक शिंग फुटलेलं असतं. 7वी 8वी पर्यंत तुमचं काय असतं? प्रत्येक गोष्ट मम्मी पप्पा.
आणि 10वी नंतर काय चालू होतं, उलट बोलायला चालू होतं. नाही म्हणलं तुम्ही काय नाही म्हणलं चांगल्यावर झालं काय आनंद असतो रे त्याचा, हो नाही आनंद असतो ना. काय साध्य होतं, तुम्ही काय करता आणि एवढं दुखावून सुद्धा तुमची परत काळजी करतात ते तुमचे आई बाबा असतात. जाऊ जरा बाहेरच्या माणसाकडे असं पट करून अंगावर जाऊन बघा, बोलणं संबंध व्यवहार सगळे तुटून जातात की नाही, जातात की नाही मित्रांना. मग ज्या पद्धतीने दुसरेपणानं घरात आईशी बोलल्यानंतर आई तोडते का संबंध, घराच्या बाहेर काढते का, उलट तीच समजावून घेते. जेवल्यानंतर परत असू दे तुला बोलून जेवायला देते की नाही. काय साध्य करतात तुम्ही, पैसे मिळवणं म्हणजे करिअर नाही, यशाचा वाटा एखाद्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होणं म्हणजे करिअर नाही. माझ्या दृष्टीने करिअरची सगळ्यात चांगली आणि सुंदर व्याख्या तुमच्यामुळे किती जणांचं आयुष्य सुखावलं गेलं, किती जणांच्या आयुष्यात तुम्ही आनंद आणू शकला, हा महत्वाचा भाग आहे. आज अनेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट, पण जे शकून जे देतं ते इतर कुठली संस्था देतो. 1997 पासून प्रत्येक वेळी 10वी 12वी झालेल्या मुलांचा सत्कार करतो, मार्गदर्शन करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. कारण तुम्ही या देशाचे संपत्ती आहात. उद्या तुम्ही पुढे जा ते कुटुंबामध्ये, कुटुंबातून पर्यायाने समाजामध्ये आणि समाजातून पर्यायाने देशामध्ये रिफ्लेक्ट होणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला आवडत नाही ना रस्त्यावर चुकलेलं, तर मग आपण त्याच्यासाठी काय सहभाग आहे आपला, आपण पुन्हा त्याच्यासाठी अडवलं का, आपल्यापासून सुरुवात केली का, नाही करत आपण. बदल हा जर का तुम्हाला कुठे करायचा असेल तर तो पहिला स्वतः करा. स्वतः बदल झाला की ऑटोमॅटिकली सगळ्या जगामध्ये तुम्हाला बदल झालेला ऑटोमॅटिकली दिसायला चालू. कारण आपल्या संपर्कात लोक मित्र असेच असतात ज्याचे आपले विचार जमतात जुळतात. मग आपण एखाद्या मित्राचा चांगला विचार अडॉप्ट करतो का नाही करत, आपल्यात तो बदल करतो का नाही करत. फॅशन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे ना. फॅशन आपण बघून अडॉप्ट करतो का नाही करतो का नाही. मग चांगल्या गोष्टी सुद्धा अडॉप्ट करू शकतो. म्हणून पहिल्या स्वतःच्या बदल, मग आपल्यातला बदल हळूहळू कुटुंबातल्या लोकांना पण आवडलं तर हळूहळू सगळे बदल करतात की. आपल्याला एखाद्या मित्राचे एखाद्या पाहुण्याचे चांगली गोष्ट वाटली की आपण ती फॉलो करतो की नाही करत. पण भौतिक वस्तू फॉलो करण्यापेक्षा स्वभावातल्या वस्तू फॉलो करा. स्वभावातला बदल जास्त चांगला, जास्त उपयोगी तो आहे जो तुम्हाला पुढे घेऊन चालणार. आणि आजकाल मोबाईलमुळे आपली सहनशीलता पण संपत गेली. आपल्याकडे पेशन्स कमी आहे. 1 मिनिटाचा सुद्धा आपण रील बघू शकत नाही. 10 सेकंद झाले की लगेच टक 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 बोलतो. अशा काळामध्ये तुम्ही माझ्यासोबत बसताय, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, हेच मोठं कौतुक, हेच मोठं कौतुक. ऐकण्याची तयारीच नसते. आणि आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असते की दुसरा सांगतो मी शांत राहा, मला सगळं कळतंच. हे असं नाही आहे. तुम्हाला सगळं कळलं असं तर जगी सर्व ते का आपण म्हणतो ना परमेश्वराला, मग तुला कशाला पूजलं असतं, तुम्हाला पूजलं असतं, तुम्हीच सर्वज्ञ झाला असता. शिकायची तर काय गरज होती. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा कोण काय सांगते ते समजून घ्या, ओळखून घ्या. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आपल्याला पटकन सवय असेल, पटकन बोलायचं, लगेच रिॲक्ट करायचं असते की नाही. आणि ती सवय या वयात वाढत जाते. हेच वय तुमचं दिशा ठरवणार असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा कुठल्या वर्षी जिंकला होता वयाच्या, तुमच्या वयाच्या असताना जिंकला होता की नाही. 14-15 वर्षाचंच वय होतं, 16 वर्षाचं वय मॅक्सिमम, बरोबर ना. 16 ते 19 वयामध्ये तुमची दिशा आणि दशा ठरवत असते. या 3 वर्षात तुम्ही जर का चुकला तर पुढे तुमची दिशा आणि दशा आताच एज्युकेशन तुम्ही प्रॉपर घेतलं, तुमच्या ध्येयाच्या निगडीत जिथं तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही योग्य प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन सगळं जर घेतलं तर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित जाऊ शकता. आणि आताच जर का चुकला, एखादं कोणतरी चुकलं, पलतीचे गुण कुठले जातात ते लक्षात घ्या. तुम्हाला पतंग माहिती ना, सगळ्यांना पतंग उडवतात की नाही, सगळे उडवतात. उडत कोण असतं, उडत कोण असतं, कोण असतं, दोरी का पतंग,
काय आवडत असतं? काय आवडत असतं? पतंग. उडवत कोण असतं? तुम्ही दोरीच्या माध्यमातून, बरोबर ना? ती दोर जर का तुटला, पतंग खाली पडला तर त्या पतंगाची व्हॅल्यू झिरो ना. पतंग जोपर्यंत हवेत उडतो तोपर्यंत तो भारी वाटत असतो. तुम्ही आज हवेत उडताय ना, तुमच्या मागे आई बापाची दोर आहे म्हणून उडताय, लक्षात ठेवा. त्यांची दोर कापली तर तुमची व्हॅल्यू झिरो, बरोबर ना? तुमचं सर्व शिक्षण, तुमच्या गरजा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज ट्रेंड आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत मुलगा किंवा मुलगी काम नाही करत. आई बाबा कोणतं म्हणतात, आई बाबा की रोज तू शिकू दे, त्याला पुढे अजून जायचं, जाऊ दे तू शिकू दे. पण तुमचे आई बाबा विचारला वयाचे किती वर्षापासून काम करतात, त्याला ह्या सुविधा होत्या का बघा. त्यामुळे जो दोर आहे ना, त्या दोर मजबूत जोड ठेवा. ती दोर कापली जाईल असं कुठलेही कर्तृत्व कर्तव्य तुम्ही करू नका किंवा वागू नका, बरोबर ना? त्या दोर कापली जावी असं वाटतं तेव्हा शब्द वापरत असताना त्याचाही विचार करा. आपण कट करून बोलून जातो, आपल्याला कोणी बोलायला आवडत नाही, पण आपण दुसऱ्याला बोललो तर काय मात्र काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सोन्या ऐकलं पाहिजे, सहन केलं पाहिजे, असं नसतं. त्यामुळे संयम हा तुमच्याकडे पाहिजे. आणि जे तुम्हाला करायचं आहे, जसं मी मगाशी सांगितलं ते पुन्हा एकदा सांगेन, की तुम्ही तुमचा स्वभाव प्रभाव या गोष्टी चेक करा, कशाचा अभाव आहे ते चेक करा आणि मग करिअर निवडा. दुसऱ्या मार्गावर करिअर निवडू नका. आणि मग वाटा भरपूर आहे, तसं डिप्लोमा आहे, डिग्री आहे, त्या रुळलेल्या वाटा आहेत. रुळलेल्या वाटा सोडून इस्रो मधलं करिअर करता येतं, इंडियाला जाता येतं, अग्निला जाता येतं, किंवा याशिवाय वेगवेगळ्या प्रायव्हेट कोर्सेस मधनं जाता येतं. इंटिरियर डिझायनर बनू शकता, फॅशन डिझायनर बनू शकता, अॅनिमेटर बनू शकता, अनेक वाटा आहेत. फक्त सर्टिफिकेट कुठलं तरी पाहिजे म्हणून काहीतरी करायचं, त्याच्यापेक्षा तुम्हाला आलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. आणि विशेषतः कौशल्याची जोड तुम्ही घेतलेलं प्रशिक्षण हे तुम्हाला जास्त उपयोगी आहे. एक्झाम्पल, समजा तुम्ही ग्रॅज्युएट झाला आहात पण आता ते स्किल नाही, जॉब नाही, पण तेच तुम्ही फॅशन डिझायनर आहात, आता स्किल आहे, तुम्ही स्वतः काही करू शकता. आणि कॉमर्स झाल्यामुळे व्यवसायाच्या इतर गरजा त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाडू शकता. त्यामुळे जे काही करा ते कौशल्यावर आधारित किंवा कौशल्याचं जोड असणार आहे. आणि जसं मी म्हणालो मगाशी की एआय मुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं अपेक्षित आहे, येणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे आज घरातलं किचन सुद्धा एआयने खाल्लंय, मशीन आलंय. तुम्ही आळामध्ये बघितलं असाल 252 रेसिपीज मशीन बनवून देतो, 252 प्रकारच्या रेसिपी. काही स्वयंपाक करायची गरज नाही, त्यातलं फक्त मिश्रण घालायचं, ते मशीनला ठेवायचं, ओके, रेडीमेड. चवीत मध्ये सुद्धा बदल होणार नाही. म्हणजे तुमचं जीवन ते एक बाजूला सुखकर बनतं, पण एक बाजूला तुमची क्रियाशक्ती पण ते मानतं. त्यामुळे स्वतःची क्रियाशक्ती तुम्ही जागृत ठेवणं हे येण्याच्या काळामध्ये जास्त तुम्हाला जपा आहे. आणि रोज 10 मिनिटं 15 मिनिटं ध्यान करा. आत्मध्यान झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. आज मी काय वागलो, काय वागायला पाहिजे होतं याचं तुम्ही चिंतन करायलाच पाहिजे. आणि स्वतःसाठी रोज 40 मिनिटं. हेल्थ इज वेल्थ. आता काही नाही वाटत, आता काही नाही वाटत. पालकांना विचारा, आता घरामध्ये आई बाबांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू असतात, गुडघे दुखतात, काहीतरी दुखतात, त्यांना त्या काळामध्ये करायला किंवा सांगायला कोणी भेटलं नाही. आज मी तुम्हाला सांगतोय तर त्याचा उपयोग करा. रोज किमान 40 मिनिटं स्वतःला एक्सरसाइज द्या. योगासन करा, पळा, काही करा. बघा ना आता फोटो केवढे आले पोरांना, 10-11 पोरांना फोटो. 3 गोष्टी पाळा. जेवताना मोबाईल बंद ठेवा, टीव्ही बंद ठेवा आणि न बोलता जेवा. 3 गोष्टी पाळा. आपण मोबाईल बघितला जेवल्यामुळे किंवा टीव्हीवर जेवल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. जेवणाला आधारकारण वेळ लागतो. जेवण ताटात आल्यानंतर किती मिनिटात जेवलं गेलं पाहिजे हे सगळ्याचे नियम आहेत, ते पाळा. लक्षात येतंय? अजून काही जास्त सांगणार नाही मी, हा वेळ तुमचा घेणार नाही. ज्याची आपल्याला प्रतीक्षा आपण तिकडे जाऊ, त्या कार्यक्रमाकडे जाऊ. तुमचं
विद्यार्थ्यांकडे तुमचा सत्कार पण करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना इथे पुढे बोलवणार आहे त्यांना स्वतःचं नाव सांगायचं, 10वी विद्यार्थ्याचे किंवा 12वी विद्यार्थ्याचे मार्क सांगायचे आणि पुढे त्याला काय करायचं ते सांगायचं. हे का तर तुमच्यात लिडरशिप क्वालिटी आली पाहिजे. पुढे बोलता येण्याचं स्टेज लिडिंग झालं पाहिजे. म्हणजे छोटीशी सुरुवात आहे. लक्षात येतं? ओके, एकदा सगळ्यांसाठी म्हणजे तुमच्याच मित्रांसाठी, तुमच्यासाठी आणि जे आलेले पालक आहेत त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया. ओके, ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आणि आज आपण जाणता की इंडियामध्ये सुद्धा महिला आलेल्या आहेत आणि परवाच जे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, छोटस युद्ध होतं, 3 दिवसाच्या युद्धात आपण पाकिस्तानला नावमरण करून सोडलं. आणि त्याच्या मागच्या सगळ्यात मोठ्या भूमिका कुणाच्या होत्या तर सर्व महिला बीएसएफच्या जवानांच्या होत्या. बरोबर आहे की महिला प्रथम. आणि आजच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे काय आहे 320 काय आहे बघू किती माहिती आहे. पुण्यतिथी की जयंती आहे काय पुण्यतिथी की जयंती. पुण्यतिथी आणि जयंतीतला फरक तरी माहिती आहे का? सांगा पुण्यतिथी आणि जयंतीतला फरक बघा. आणि आपण निघालो करिअर करायला. तुम्ही सांगा. अरे जयंती म्हणजे जन्मदिवस. हे दुर्दैव आहे. आपल्या देशाला अजूनही गुलामगिरी आहे, इतिहास माहिती नाही, त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. या सर त्यामुळे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तर पहिल्या सांगत होतो आपण सुरुवात महिला शक्तीपासून करूया. आणि पहिल्यांदा सुरुवात 10वीच्या मुलींपासून करू. प्रत्येकाने एक पुढे यायचं आहे. तिने तिचं नाव सांगायचं आहे, तिचे टक्के सांगायचे आहेत आणि पुढे काय करणार आहे ते सांगायचं आहे. बरोबर? या कोण येणार पहिला? माझं नाव साक्षी संतोष करंदीकर. ऐकायला येते? मला 91.80 मार्क्स मिळाले आणि कॉमर्स मध्ये मी छोटस पेन सरस्वतीचं प्रतीक या स्वरूपात देतो, विद्येचं प्रतीक. माझं नाव प्रकाश पडणार. मला पडले आणि MBA कन्सल्टिंग मध्ये घ्यायचं. माझा मास्टरी पास आहे. मी आता 10th पास झाले. मला 83% पडले आणि पुढे जाऊन मी मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे MBA करणार. माझं नाव प्रिया कुमारी सिद्धगुप्ता आहे. मी आता MBA पास झाले. मला 91% आहेत आणि मला हॉटेल CA व्हायचं. मला 70% मिळाले आणि माझे नाव शौर्या नाही. मला 10वीत 78.40 मिळाले. मला इंजिनिअरिंग दिले. माझं नाव भारतीनाथ चव्हाण आहे. मला 10वीमध्ये 73% पडले. मला मग टर्म CA करायचं. माझं नाव प्रियंका मला 60% पडले आहे. मला पुढे इंजिनिअरिंग करायचं. आणि दिवसभरामध्ये काम करते. सेवा चॉईस केले काय करावं वेगळं काय करावं साक्षी करतील चौघे डिस्ट्रिक्ट. काय जमणार आहे. मी पुढून CA करणार आणि मला आता 64 त्यांची चॉईसनुसार त्यांनी
कॉमर्स साईड घेतला आणि प्रिन्सिपल केली काय माझं नाव सृष्टी मला 70% पडले. मी पुढे कॉमर्स घेऊन CA ला पाहिजे. तुम्ही तर करत होता. मी आता 12वी पास आहे. म्हणून माझं आणि थोडं बिझनेस करणार आहे. मी प्रकाश पोद्दारची आई आहे. मी अंजुन प्रकाश पोद्दार. मी ॲज अ टीचर म्हणून शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहे. सर्व मुलांना टार्गेट समजून द्यावं की तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा आणि ध्येयाच्या मागं वेळेसारखं पाठीमागं लागा. त्याशिवाय तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त होणार नाही. बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू फॉर युअर ब्राईट फ्युचर. थँक्यू. माझं नाव विराट चौधरी. मी आता 12वी पास आहे. मला 56% आले आणि प्लस CS मी राजगिरीचे पालक आहे. आमच्या चॉईसनुसार तुम्ही कॉमर्स निवडलेले आहे. तिला मी पूर्ण पाठवली. माझं नाव साक्षी गोरड. मला 12th मध्ये 58% आहे. मला पुढे जाऊन सिव्हिल सर्व्हिसेस कशामध्ये मी अर्चना चार्जी. नेत्र जालीची मुलगी आहे. नेत्र जाली काही कारणामुळे आले नाही. माझं नाव प्रदीप जाधव आहे. मी आता 12वी पास झालो. मला 78.67% आहे. मला पुढे बिझनेस माझा ग्रो पण करायचा आणि मला CMA पण व्हायचं. एनिमेशन पण सर घरी पण आहे तशी नाही की तिला 81 पॉईंट काय करा ती पण झाली. हे मोबाईलचा परिणाम काय कराय एवढं पण पर्सेंट लक्षात राहत नाही. ईश्वरी मिरासदारची आई आहे. माझं नाव प्रियंका अभिषेक मिरासदार आणि मी सोशल करते. आपलं शिक्षणाचं असं झालं कसं नाही. मला 12वीमध्ये 70.67 मार्क पडलेले आहेत. सध्या तर मी झाल्यापासून CAच्या अंडर जॉब करते. जस्ट मी आता स्टार्ट केलं की ऑडिटिंग वगैरे माझं सुरू आहे. मी BCom ला ॲडमिशन टाकले. BCom 3rd इयर मी पासआउट झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात जॉब बघणार आहे. नंतर CAच्या अंडर मला जॉब करून जो काही एक्सपिरियन्स येणार आहे त्याच्यात मी CAची एक्झाम देणार आहे. मला इथं समोरून बोलण्यासाठी परमिशन दिल्याबद्दल सर्व मॅडमसांचे मी आभार मानते. माझं नाव राजवीर रवी कांबळे. मला 10th मध्ये 70% पडले आणि पुढे जाऊन 11वी 12वी करून सायन्समध्ये डॉक्टर म्हणून. माझं नाव रेश्मा चव्हाण आहे. मी इथे ॲज अ टॅली टीचर म्हणून वर्क करते. माझं नाव दया मुंद्रा आहे. मला 10वीला आता 92% पडले आहेत आणि मला पुढे जाऊन कॉमर्समध्ये CS व्हायचं कंपनी सेक्रेटरी. आणि सगळ्यांनी मला इथे बोलवलेलं माझ्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल सरांचे मी खूप खूप आभार मानतो. माझं नाव कविता लिखा. मी ॲनिमेशन आणि वेबमध्ये काम करतोय, शिकवतोय आणि बुक पण करतोय. माझं नाव सुनील सिंग सागवलीकडचं. मी आता 10वी झाली. मला आता 10वी 88.81 मध्ये आणि मी पुढे डिप्लोमा करणार. माझं नाव श्वेता जाधव आहे. मी मनोज जाधवची आई आहे. माझं नाव अभिष खान आहे. मला 16% पडल्यात आणि बँकिंगमध्ये सिलेक्ट झालो. पुण्याची आई संस्कृती काढली होते. ते कॉमर्स करणार आहे. माझं नाव भोलपुरी आहे. मला 10वीत 87% पडलेले आहेत. मी मेकॅनिकल डिप्लोमा करणार आहे. त्यानंतर मशीन. माझं नाव वेदांत शिंदे. मी डिप्लोमा करून मर्चंट जाणार आहे आणि मला 10वीत 55% पडले. आवाज नाही ऐकायला आला. माईक चालू मी काय नाव? मला 40
माने मी मला 9वीमध्ये 65% मिळाले. मी पुढे जाऊन MBA करून आहे. मला 9वीत 78.20% भेटले आहे. कोणी मुलांसोबत राहिलाय तुमच्यामध्ये आता कोणी बोलणार पुढं तुम्हाला संस्थेचा काय अनुभव आला कसं शिकवलं नाही शिकवलं जे काय असेल काय बोलायचं आहे Yes, please. जेव्हा मी MSc करायचं डिसाईड केलं मला तेव्हा खूप सजेशन्स भेटले स्टुडंट अकॅडमीचे आणि जेव्हा मी इथं आले तेव्हा मला खूप मला कॉपरेट केलं. मला कम्प्युटर खरं तर आपल्या सगळ्यांना कम्प्युटर खेळणं नावानच माहीत असतो. कम्प्लीट ऑपरेट कुणालाच करता येत नाही आणि तर इथेही मला खूप छान सरांनी एक्सप्लेन केलं कम्प्युटर काय असतो. मॅडमनी पण मला खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते ते मी सोडवले आणि खूप छान मला एक्सपिरियन्स आला. थँक्यू सगळ्या सरांना पुढे काय करणार व्हॉट नेक्स्ट. माझं नाव मोहम्मद सईद मुजर. मी आता विभाग करणार आहे 12वी आणि 12वीला 50%. माझं नाव मोहम्मद वैद मुजावर. मी 12वीला 50% करून ऍडमिशन घेणार आहे. हॅलो माझं नाव बरेच मी शिकवलं आहे. मी हे डिग्री सेकंड इयरला आहे आणि MSc क्लासमध्ये मी हे डिप्लोमा झाल्यावरच करायचा होता पण MCAचे क्लास मध्ये कोरोना नंतर पुढे त्यामुळे मला काही झालं नाही आणि लकीली माझा भाऊ आता 10वीला होता वेदांत सुकळ मग त्याबरोबर मी करायचा निर्णय घेतला आणि इथला सरांचा खूप भाविक सरांचा खूप चांगला सपोर्ट मिळाला. म्हणजे बेसिकचं जे मला नॉलेज नव्हतं जे डिप्लोमाला ऍक्च्युली प्रेझेंटेशन वगैरे जे स्किल आहे ते जे लागतं ते मला सरांकडनं चांगलं कळालं आणि सरांनी आमच्या असेसमेंट पण घेतलेली आणि स्टेज डेअरिंगचं जे महत्त्वाचे पैलू वगैरे जे आहेत त्यानंतर प्रेझेंटेशनचे स्किल्स त्यानंतर ॲनिमेशन वगैरे कसं करायचं त्यानंतर माहिती वगैरे कशी काढायची त्यानंतर वर्ड असेल एक्सेल असेल प्रेझेंटेशन असेल ते एकदम म्हणजे उत्कृष्ट शिकवलं सरांनी आणि आधुनिक घेतातच लेक्चर आणि कुठलेही आयडेंटिटीला सर खूप मदत करतात आणि खूप चांगला म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आहे. थँक्यू. खरं तर 10वी नंतरच MSc झाला पाहिजे पण मी अशी स्टुडंट आहे की जेव्हा 12वी नंतर MSc करायचं निर्णय घेतला 10वी नंतर म्हणजे त्यांचं लग्न असल्यामुळं मी करू शकले नाही म्हणून मला 12वी नंतर करायची वेळ आली. पण मी पण विचार करत होते की कुठे MSc क्लास बघायचा पण इथं बोर्ड बघितला आणि शत्रुंजयमध्ये आले आणि ज्यावेळेस आले त्यावेळेस मी मॅडमांशी बोलणं झालं आणि ज्यावेळेस त्यांनी पूर्ण MSc माहिती सांगितली तिथंच आणि ते खूप छान इंट्रोडक्शन करतात आणि त्यावेळेस असं ठरलं की माझं MSc करायची तर शत्रुंजयमध्येच. मग नंतर लेक्चर वगैरेचं टाइम फिक्स झालं. मग 9 ते 10 लेक्चर असते परत 10 ते 11 प्रॅक्टिस असं न करता तर सर 2 तास लेक्चर तर घेतातच घेतात. 9 ते 10 1 तास लेक्चर होत नाही तर 2 तासाचं होतं आणि प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर वेळ असतो. दिवसभर जरी बसला तरी कोणी काही म्हणणार नाही तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही इथं करू शकता. पण इथे जे काही सर आहेत मी तर एक्सप्लेन केलेलं आहे की भाविन सर हे MSc शिकवताना इतकं छान एक्सप्लेनेशन देतात की समोरच्या विद्यार्थ्याला कळलंच पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणताही सब्जेक्ट असो मग ते प्रत्येक आणि इथं शत्रुंजयमध्ये प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. मी माझ्यावरूनच सांगते मी 2 दिवस आले नव्हते आणि फोन पण करून सांगितलं नव्हतं तर मॅडमांचाच घरी फोन आला दुसऱ्या दिवशी काय झालं तुम्ही 2 दिवस आला नाही. मग मला असं वाटलं की हा बाबा या शत्रुंजय इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष हे दिलं जाते. मग सर्व मॅडम्ससाठी पुन्हा एकदा
शुभेच्छा देते मला इथे मुलाची संधी. 10वी आणि 12वी नंतर तुम्हाला वेगवेगळ्या वाटा आहेतच. त्याचबरोबरीनं ज्याच्याकडे कौशल्य आहेत आणि कौशल्यातून त्याला असं वाटलं की व्यवसाय करायचं पण भांडवल नाही, तर स्किलचे कोर्सेस आहेत. इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, अॅनिमेशन हे कोर्सेस पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. तेही तुम्ही करू शकता. 11वी त्यांची आहे. आता 10वी नंतर तुम्ही 11वीला जाणार, तर माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही 11वी हात झाल्यानंतर टॅली करा आणि 12वीच्या पासून रोज 2 तास किंवा 2 तास बाहेर जॉब करायला चालू. त्यामुळे तुम्हाला अनुभव, जग काय आहे या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आपण भारतीय मुलंच फक्त बोलतच आहोत. बाहेरच्या जगामध्ये 10+2 म्हटलं जातं, 12वी म्हटलं जात नाही. 10+2 नंतर कंपल्सरी आठवड्याला 18 तास किंवा 24 तास काम करावं लागतं आणि ज्या डोमेन मध्ये तुम्ही काम करता त्याचं एज्युकेशन घ्यावं लागतं. MBA करताना तर कंपल्सरी तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असल्याशिवाय MBA करता येत नाही. पण आपल्याकडे कसं आहे, सगळं गोंधळच आहे. बरोबर आहे ना? आई वडिलांनी भरपूर लाड केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं काय असतं ना, जेव्हा माझ्याकडे येतात आम्हाला काय मिळालं नाही, आम्हाला त्याचे सगळे लाड करायचे. उलट वागतायत ते. जेवढं तुम्हाला कम्फर्ट झोन मध्ये ठेवतायत मुलं तयार होत नाही. मुलाला संघर्षाचं पण शिकवत हे दुर्दैव आहे. असो. आणि त्याचबरोबर शत्रुंच्यामध्ये स्मार्ट कोर्सेस पण आहेत. जे स्मार्ट कोर्सेस तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना, परिवाराला कोणाला करायचे असतील, ज्याच्यामध्ये 5 जून पासून त्याचे चालू होते आणि कोर्स 14 जुलै पासून चालू होत आहे. ज्याच्यामध्ये 100% जॉब गॅरंटी आहे. त्याचं जॉबचं अग्रीमेंट पहिल्यांदा त्या मुलाबरोबर केलं जाणार आणि त्यांना जॉब नाही देऊ शकलो तर त्याला त्याची फी रिफंड केली जाणार. आज हा कोर्स करण्याचं बेसिक कारण काय त्यांनी सांग. आज सांगलीतली मुलं पुण्या मुंबईत जातात, लाखो रुपयाच्या फिया देतात, पालकांना माहिती नसतं, प्लेसमेंट मिळाल्या उद्देशाने पाठवतात. मग तो काहीतरी कोर्स करतो आणि प्लेसमेंट कुठेतरी BPO KPO मध्ये प्लेसमेंट मिळतो आणि पण तो कोर्सचा पिरियड सुद्धा 2 किंवा 4 तास. या सगळ्याचा इंडस्ट्रीची डिमांड, पालकांकडचे फीडबॅक, विद्यार्थ्याला काय अपेक्षित आहे आणि इकॉनॉमिकली सगळं बसण्याच्या दृष्टीने आम्ही हा प्लेसमेंट कोर्स चालू करतोय. ज्यामध्ये 12वी झालेले आणि ग्रॅज्युएट झालेले मुलं त्याची परीक्षा असताना त्याची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती साधी नाही. कुणी उठावं आणि पैसे भरवून ज्या प्लेसमेंट आहे म्हणून करावं असं नाही. त्याचा पहिल्यांदा एक ऍप्टिट्यूड टेस्ट असणार आहे. ऍप्टिट्यूड टेस्ट नंतर डोमेन मधली, म्हणजे समजा त्याला ग्राफिक डिझायनिंग करायचं आहे तर ग्राफिक डिझायनिंग साठी त्याची समज किती आहे हे बघण्याची एक परीक्षा होणार. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आणि त्याच्यानंतर हा कोर्स असणार. आणि या कोर्स मध्ये तो सिलेक्ट झाल्यानंतर 6 आवर्स डेली फुल टाइम कोर्स आहे. 6 आवर डेली असणार आहे. ज्याच्यामध्ये कोर्सच्या नंतर 2 महिने बाहेर इंटर्नशिप दिली जाणार आहे आणि ड्युरिंग द पिरियड सॉफ्ट स्किल, इंग्लिश स्पीकिंग म्हणजे जे जॉबच्या दृष्टीने आवश्यक आहे किंवा एंटरप्रेन्योरच्या दृष्टीने. मला विचारलं तर मला जॉबपेक्षा उद्योजक बनवायला जास्त आवडेल, पण मुलांची मानसिकता जॉबची असल्यामुळे जे देणार आहे त्यात तो उद्योजक सुद्धा बनवू शकेल आणि तो जॉबला सुद्धा देऊ शकेल. या दृष्टीने हा कोर्स लॉन्च होते. त्याच्या सगळ्या डिटेल्स सगळं तुम्हाला 5 जून नंतर सगळं मिळेल. व्हॉट्सअपला सुद्धा येईल. तुमच्या सगळ्या बाकीच्या पण देऊ शकाल. पेपरला पण ऍड येईल. रेडिओवरती सुद्धा तुम्ही ऐकालच सगळ्या गोष्टी. तेव्हा पुन्हा काही अडचण असेल तर येऊ शकता. बरोबर. आता कोणाला काही विचारायचं, काही शंका आहे? कारण मी कुठल्याही अकॅडमिक करिअरवर बोललेलो नाही. मी बोलताना जनरल सगळ्या गोष्टी सांगतो. स्पेसिफिकली अकॅडमिक कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. काही आहेत का? आणि विशेषतः कॉमर्सला जाणार आहे, CA जाणार आहे हे जे मुलं म्हणताय तर त्यांनी लक्षात ठेवा 12वी मध्ये परीक्षा द्यायची नाही. FYच्या वेळेला द्यायची. CA साठीची जी पहिली परीक्षा असते कारण त्याचा फायदा आहे की FYचा आणि तो अभ्यासक्रम एकसारखा आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएशन बॅक केल्याशिवाय फायनलला जाता येत नाही. विनाकारण सगळीकडे स्पर्धा चालू आहे. सगळं अगोदर अर्ली शिकायचं, नंतर त्याचा काय उपयोग होतो. बरोबर. आणि टॅली तर तुम्ही खास शिका. आणि आपल्याकडे टॅली मल्टी युजर आहे. लायसन्स सॉफ्टवेअरवर शिकवलं जातं आणि इनडेप्थ टॅली शिकवलं जातं. नुसतं एंट्री लेवलला टॅली शिकवलं जात नाही. त्यामुळे त्याचाही तुम्ही फायदा करून घेऊ शकता. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त काही पालकांना काही बोलायचं आहे, पालकांना काही सांगायचं, आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील, संस्थेमध्ये काही बदल अपेक्षित असतील तर सांगा. स्वागत आहे. संस्था ही फीडबॅकवर काम करत असते. जोपर्यंत तुमचा फीडबॅक येणार नाही, आमच्या निदर्शनात एखादी गोष्ट नाही आली, तुमच्या आली, तुम्ही सांगू शकता. बरोबर. कारण तुम्ही स्टेक होल्डर आहात.
काही आहे काही मुलाच्या काही सूचना काय करायची असेल काय करायचं? सर्वप्रथम सगळ्यांचं इथं जे पाल्य उपस्थित आहेत किंवा त्याचे पालकवर्ग जे काही उपस्थित आहेत त्या सर्वांचं खूप खूप शुभेच्छा. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी खूप यशस्वी शुभेच्छा. ही तर फक्त सुरुवात आहे. खरी स्पर्धा इथून पुढे सुरू होणार आहे. तर ही एक यशाची पायरी आहे. इथून पुढे तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज मिळतील, भरपूर संधी मिळतील. त्या संधीचा योग्य वापर करा, संधी हुडकायला शिका आणि सरांनी जे काही त्यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी तुमच्याबरोबर दिलेली आहे त्याचा विचार करा आणि पुढच्या वाटचालींसाठी परत एकदा शुभेच्छा. आणि काही सजेशन असतील जसं सर म्हणाले तसं वी ऑलवेज वेलकम. आणि आपला हा परिवार आहे. आता इथून पुढे आपला सहवास अधिक व्हावा यासाठी मी तुमचं परत पुढची वाट बघीन. पुढच्या अनेक कोर्सेसचा आपल्याला सहवास मिळावा आणि इथून पुढं जास्तीत जास्त तुमचं सहकार्य मिळावं हीच अपेक्षा. आणि परत एकदा शुभेच्छा. आणि तुम्ही आपला कार्यक्रम संपतोय असं जाहीर करतो. कोर्स जरी संपला तरी 2 कार्यक्रम असेल की जिथे तुम्ही नेहमी येऊ शकता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी संस्थेच्या सर्व सूचना संस्थेच्या फेसबुक वॉलवर, इंस्टाग्रामच्या वॉलवर डिस्प्ले होत असतात. त्याचा तुम्ही फायदा घ्या. ध्वजवंदन हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि प्रॅक्टिसला सुद्धा येऊ शकता. कोर्स संपल्यानंतर वर्षांत सुद्धा आला बायकांना तुमच्याकडे असेल तर शोधा एका गुड प्रॅक्टिस. गुड प्रॅक्टिस.